श्रीकालचे बुद्ध धम्मसंघ त्रिरत्नांना चौथे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चारी रत्नांना श्रद्धापूर्वक अभिवादन करतो. सर्वांना प्रणाम नमस्कार करतो. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आर्य अष्टांगिक मार्ग अर्थात मध्यम मार्ग मजिमा पटिपदा यामध्ये सम्यक दृष्टीच्या संदर्भात आपण विश्लेषण केलेलं आहे. सम्यक दृष्टी काय तर चार आर्य सत्य दुःख ज्ञानं दुःख समुदय ज्ञानं दुःख निरोध ज्ञानं दुःख निरोध गामिनीया पटिपदा ज्ञानं अशा पद्धतीने ह्या चार गोष्टीचा चार आर्य सत्याचा साक्षात्कार करून घेणे अर्थातच निर्माणाकडे पहिलं पाऊल आहे, प्रज्ञेचं पहिलं पाऊल आहे. आणि अनित्य दुःख अनात्मा हे समजून घेत असताना पुढे पुढे प्रज्ञा पुष्ट होते, समाधी देखील पुष्ट होते. सील अगोदरच पुष्ट असतं. या पद्धतीने सम्यक दृष्टीचा विश्लेषण आपण केलं. आपण बघूया की सम्यक संकल्प काय आहे. पहिला संकल्प आहे अव्यापाद संकल्प, दुसरा आहे अविहिंसा संकल्प, तिसरा आहे निष्कम्म संकल्प. तर अव्यापाद काय आहे तर आयुष्यभर आजीवन द्वेषरहित द्वेष विना जगण्याचा हा संकल्प आहे. त्यासोबतच अविहिंसा संकल्प, आजीवन अहिंसक राहण्याचा संकल्प आहे. आणि तिसरं महत्वाचं निष्कम्म संकल्प अर्थात टप्प्याटप्प्याने निष्क्रमण करायचं आहे. भगवंतानी केलं ते महाभिनिष्क्रमण आहे, परंतु आपल्याला निष्क्रममध्ये छोट्या छोट्या गोष्टीचा त्याग करायचा आहे. आसक्ती आपण हळूहळू छोटी छोट्या गोष्टीतून दूर करायची, त्यागातून दूर करायची आणि अंतिमतः निष्क्रमण अर्थात संसारातून निर्लेप आपण जाण्याचा सराव करायचा किंवा चिवर घेऊन आपण निष्क्रमणित या व्यवहारातून व्हायचंय. हाच भगवंताचा जी प्रज्ञा आहे, प्रज्ञेचे दोन अंग आहेत, समाधिती सम्मा संकल्प. तर हा प्रज्ञेचं दुसरं अंग सम्यक संकल्प या पद्धतीचा आहे. सर्वांचे धन्यवाद. व्हिडिओला आवडला असेल शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा. यावर खूप खूप धन्यवाद. सर्वांचं मंगल हो, कल्याण हो. साधू साधू साधू.